कसे आहेत तुम्ही सर? मी तर एकदम मस्त. खूप दिवसाच्या नंतर व्हिडिओ काढला आत्ता, कारण आज आहे ना संडे. आज माझी सुट्टी आरामात. तर मी बोललो एक व्हिडिओ आता काढतो. आजी बाजूला बोलते गावाला बसवतात. काय बसवतात आणि बस आज संडे तर बोरिंग संडे चाललाय. भरपूर घरात बसून कुठं फिरायला पण नाही जाऊ शकत आता सध्या. तर बोरिंग संडे चाललाय घरात बसून. कामावरती असल्यावरती दिवस कसे पटापट निघून तरी जातात, घरात बसून नाही जात. आणि खूप दिवसाच्या नंतर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुमच्याकडे लेट आला असेल, पण आज संडे आहे आणि आता नोव्हेंबर महिना पण संपला आहे. डिसेंबरमध्ये मी कुठंतरी जाणार आहे. कुठं जाणार आहे ते डिसेंबरमध्येच कळेल. आणि आता 2 दिवसांनी अक्का दिदी चाललेत फिरायला मस्त. त्यांच्या फ्रेंड्स सांगते विलाला चाललेत एन्जॉय करायला. त्यांच्या फ्रेंड्समध्ये पण कोणाचा तरी बड्डे, गिफ्ट वगैरे आणून ठेवलं आहे बड्डेसाठी. काय आजी काय कोण? हां 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 5 हां हां 6 बहिणी आणि भाऊ. आजी तिच्या भावंड्यांचं सांगते. तुला कापर्यंत मी आहे आता अगोदर मी फ्रेश होऊन येतो, त्यानंतर रवा बनवतो. कारण की खूप दिवस झाले रवा खाल्लाच नाही मी. खूप दिवस काय महिने झाले. आता मी रवा नाही बनवते, उपमाच बनवते. कारण की रवा भरपूर गोड होईल ना आता, मग उपमाच बनवतो. कारण की सर्वांना पण उपमा खायची इच्छा आहे, मग मी उपमाच बनवतो. तर उपम्याची रेसिपी मी भरपूर, म्हणजे उपम्याची रेसिपी तर मी टाकलीच आहे ऑलरेडी यूट्यूब आणि इंस्टाला. हा उपमा तर ना रेडी झाला, पण खरं सांगू मी उपम्यामध्ये ना टमाटर बिलकुल नाही टाकला आहे. नाही, याच्यात मी कोथिंबीर टाकली. आफ्टर शेफ बघतोय आता मी. तर पहिला सीझन बघितलेला अगोदर, दुसरा नव्हता बघितला. आता परत तिसरा नवीन आला, तिसरा बघतो सीझन. 3 hours later. बघा शॉपिंग करून आले हे लोक. फिरायला चाललेत तर त्यांच्यासाठी नवीन बॅग आणली आणि गॉगल पण आणले. आणि हा वाला माझा गॉगल आहे. तर मी ना असावाला आता जो गॉगल घातला ना, मी पहिल्यांदा ट्राय केला आहे. मस्त वाटतं एकदम. पुढच्या महिन्यात जाणार ना डिसेंबरमध्ये, फोटो वगैरे काढायसाठी गॉगल आणला नवीन. The next day. कालच्या दिवसातून डायरेक्ट मी आता आलो दुसऱ्या दिवशी परत. बघा ह्या लोकांच्या तिकडं पॅकिंग वगैरे पण झाली. पॅकिंग भरायचे अजून. आणि त्यांचा थोडासा मेकअप, बाकीचा डब्बा मेकअपचा भरला वाटतं. आणि त्यांची बॅग पण पॅक झाली. सगळं सामान ह्याच्यात ठेवलं आहे. वा, ही फक्त एकटीची बॅग आहे दीदीची. अच्छा, ही अक्काची बॅग आहे, नवीन आणली बॅग जायसाठी. आणि इथं दीदीची बॅग आहे. आणि इथं बघा स्ट्रेटनिंग चालू आहे, तयारी उद्याची जायची. लोक आहेत ना उद्या सकाळी सकाळी किती वाजता जाणार आहेत माहिती आहे? थांबा सांगतो. उद्या किती वाजता चाललेत तुम्ही लोक? सकाळी. म्हणजे आता आज रात्री, आज सकाळी माझी झोपमोड होणार आहे यांच्यामुळं. हां, तर मी सांगतो तुम्हाला. हे बघा, माझी एक बहीण तर तिकडं, दीदी तिकडं तयारी करते. आणि अक्का बघा फालतू बाहेर उभी आहे टाइमपास. अक्का इथं काय करते? जा तू तयारी कर, स्ट्रेटनिंग वगैरे कर. तिकडे जाऊन पाण्यात तर खेळत स्टेटनिंग. यल्लू ताई तोंडापेक्षा हात गोळे वाटतात. तसं मी तुम्हाला सांगू, यल्लू ताई सगळ्यांना ट्रीट करते उद्या. सॉरी, यल्लू ताईकडून सगळ्यांसाठी ट्रीट आहे. म्हणजे यल्लू ताई स्पॉन्सर आहे उद्याच्या पार्टीशी. पूर्ण पार्टी विचार करा. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. तुम्हाला पण जर अशी पार्टी फ्री मध्ये पाहिजे असेल तर खाली नंबर देतो, कॉल करा. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. मला माहिती अगं मी विसरून जाते. मला दादा काय का साईडला तुला काय बोलायचंय का व्हिडिओत? मशर्या बघ माझ्या कुठे. मग तिथं हे होतं ना काळोख. मशरी बघ बाबू.
ही बघ तुझी मशारी. तेच मी म्हणते मला ती 2 पुड्या आणल्या 10 रुपयाच्या. आज आजीचा मूड एकदम खराब आहे. आजी आज रुसले. हा मे तू काय करतेस आता? आता मशरी लावते. मशारी काय सोडत नाही. बाई जान द्यायला की वचन नाही असे बोलतात ना, काय? तसं हे आहे माझं. प्राण जाय पर वचन ना जाय. एक वेळ जेवणार नाही पण मशरी कधी सोडणार नाही. बापरे काय डायलॉग मारला. पण सिरियस डिस्कशन चालू आहे. हे काय डिस्कशन चालू आहे? डिस्कशन इथे आणि ब्लॉग बंद कर. मी आजपर्यंत सांगितलं नव्हतं, पण ह्या बिल्डिंगमध्ये मी कामाला आहे. ह्या बिल्डिंगमध्ये कैलास बिझनेस पार्क. 10 दिवसांनी चालला. काय झालं? चप्पल पडली तुझी. सांगितलं नाही की आमच्या घरासमोर एक गटार पण आहे खाली, पण मी तिथं दाखवलंच नाही. नाचताना त्या गटारामध्ये अक्काची चप्पल पडली. मी नाही आणणार का चप्पल? पायातच घालून आण ना. शी जा ना. जेव्हा होम टूर दिला ना तेव्हा तो गटार दाखवल मी. अक्का काल जे आपल्याकडे आलेले आहेत, आता खरंच रस्ता बनणार आहे आपल्या इथं. हट. कारण की मी लहानाचा मोठा इथं झाला, आजपर्यंत रस्ता लय बनला नाही. गेले, भरपूर लय लोक आले गेले, काल, आजपर्यंत भरपूर लोक येऊन गेले, कारण की रस्ता इथं बनला. येल्लो ताईनी ना मगाशी आयशॅडो आणलेला, दीदीने लावलेला तर सेम जांभुंडा दिसत होती. गजब बेइज्जती है. अशी मला येल्लो ताई बोलली का मगाशी. येल्लो बोलली अशी की जांभुंडा दिसते. फेकलं डायरेक्ट आयशॅडो फेकला. गळते तर कशाला काय करायचं. पैसा आहे आता तुमच्याकडं. बस आता उजेडात घेतलं तुम्हाला. असतं मग माझे पैसे दाखव. अभी मजा आएगा ना भिड़ो. स्पॉन्सर आहे पार्टीची, पैसा तर असणारच एवढा. येल्लो युट्यूबला जाशील का? The next day. पर्यंत कोणाला माहितीच नाही पडलं. ह्याच्यापैकी माझं पण एक घर आहे. आत्ताच मस्त पोट भरून जेवण झालंय. आरामात मटर आलूची भाजी खाल्ली आत्ताच. आता थोडा वेळ फिरतो इथं बाल्कनीमध्ये. ऊन घ्यायसाठी आलं आता बाहेर. किती मस्त वाटतं इथं उन्हामध्ये उभं आहे तर एकदम. आता इथं आतमध्ये ए सीमध्ये ना भरपूर कंटाळा येतो ए सीमध्ये बसायला. थंडी चालू आहे ना, तर असं वाटतं उन्हामध्ये जावं परत. मला ते मशीनबद्दल काय माहितीच नव्हतं. मी आत्ता बघितलं मशीनबद्दल कसं निघतात ते. फिरण्याशिवाय काय कामच नाही आता ब्रेकमध्ये. आज ग्राउंडमध्ये कोण खेळत पण नाही आहे. एक आहे ना, अजून एक पार्सल येणार आहे आता माझा. पार्सलवाल्याचा काय झालं ना, पार्सलवाला आमच्या एरियामध्ये, मी कामावरती. पार्सलवाला मी बोललो की जर इथं येत असेल कैलास बिझनेस तर पार्सल प्लीज घेऊन या, कारण की घरी तर आता कोणच नाही. ते लोक गेले सर्व विल्याला फिरायला, तर पार्सल आणायला कोणच नाही. त्याला बोललो इथं येताना घेऊन या. अजूनपर्यंत आला नाही पार्सलवाला.